नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुया दिवसभरातील ठळक घडामोडी. एसटी बसचा ब्रेक फेल होऊन चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बस रस्त्यावरून बाजूच्या चारीत जाऊन अपघात झाला. सदरची घटना निर्मळवाडी तालुका खेड या ठिकाणी सोमवारी दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10:15च्या सुमारास घडली आहे. सुदैवाने एसटी बसमध्ये एकच प्रवासी असल्याने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. निर्मळवाडी तालुका खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील डोंगर सपाटीवर असणाऱ्या सुपेवाडी तळपेवस्तीजवळ MH14 BT 4685 या क्रमांकाच्या एसटी बसचा ब्रेक फेल होऊन चालकाचे नियंत्रण सुटले व एसटी बस रस्त्यावरून बाजूच्या चारीत गेली. निर्मळवाडी एसटी बस शिंगाडे वस्ती सुपेवाडीवरून वाशेरे गावाच्या दिशेने निघाली होती. मात्र तळपेवस्तीच्या वळणावर एसटीचा ब्रेक फेल होऊन सदरचा अपघात घडला असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र काही नागरिकांच्या मते हा अपघात एसटी बस वेगात असल्याने आणि वळणाचा अंदाज न आल्याने झाला आहे. या भागात वळणावर स्टिअरिंग वळाले नसल्याने चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडला असल्याचं प्रवासी व प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी सांगितलं. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्त एसटी बाहेर काढण्यात आली असल्याचं वाशेरे येथील सामाजिक कार्यकर्ते अक्षय चिमटे यांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे. दरम्यान याच परिसरात असणाऱ्या श्री क्षेत्र कुंडेश्वर या ठिकाणी दर्शनासाठी जात असताना महिला असलेल्या पिकअप गाडी सुमारे 100 फूट खाली कोसळून अपघात घडला होता. या घटनेमध्ये सुमारे 12 महिलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना 8 दिवसात हा अपघात घडला असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या भागातील धोकादायक रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तडीपार केलेला आरोपी हद्दीत वावरताना आढळल्यानं त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी दिनांक 17 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी चरोली येथे घडली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल नारायण सूर्यवंशी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी श्रीधर केशव कदम वय वर्ष 30 राहणार खंडोबाची वाडी धानोरे तालुका खेड याला अटक केली आहे. आरोपी श्रीधर याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी 5 ऑगस्ट 2025 रोजी पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार केले आहे. आरोपीने कोणतीही परवानगी न घेता आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रवेश केला. तसेच आरोपीने एक लोखंडी कोयता बेकायदेशीरपणे जवळ बाळगला. तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. पुणे नाशिक महामार्गावर तळेगाव चौकाच्या परिसरात एक विचित्र अपघात झाल्याची घटना सोमवारी दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9च्या सुमारास घडली. कंटेनरला पाठीमागून आलेल्या पिकअप जीपने दिलेल्या धडकेत जीपच्या समोरील भागाचा चुराडा झाला. मात्र पिकअप जीप चालक आश्चर्यकारकरित्या या अपघातातून बचावला आहे. कंटेनरमध्ये पाठीमागून शिरलेल्या या जीपचा ड्रायव्हर धडक झाल्यानंतर आपल्या चालक सीटवरून क्लीनर सीटवर गेल्यानं या अपघातातून बचावल्याचे सामाजिक कार्यकर्ते शुभम गोरे व येथील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. तळेगाव चौकाच्या अलीकडे कोहिनूर सेंटर समोर सदरचा अपघात झाला असल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी कळवलं आहे. नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या आदेशान्वये नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता दिनांक 23 जून 2025 रोजी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यान्वये चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी नगरपरिषद क्षेत्राची प्रारूप प्रभाग रचना विहित कालमर्यादित नगरपरिषद स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या प्रभाग रचना समितीमार्फत तयार करण्यात आली आहे. सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी पुणे यांच्यामार्फत खेड तालुक्यातील तिन्ही पालिकांचे मुख्याधिकारी यांनी नगर विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांना सादर केला होता. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा दिनांक 16 जून 2025च्या आदेशानुसार नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रारूप प्रभाग रचना प्रस्तावास मान्यता देण्याचे अधिकार संबंधित विभागीय आयुक्त यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार माननीय विभागीय आयुक्त पुणे विभाग यांनी चाकण, राजगुरुनगर व आळंदी नगरपरिषद प्रारूप प्रभाग रचना प्रस्तावास दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी मान्यता दिलेली आहे. प्रभाग रचनेच्या वेळापत्रकानुसार प्रारूप प्रभाग रचना दिनांक 18 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रभाग रचना कार्यालयीन वेळेत नगरपरिषदेच्या नोटीस बोर्डवर तसेच नगरपरिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. तिन्ही पालिकांतील सर्व प्रभाग 2 सदस्यीय आहेत. अपवादात्मकरित्या काही प्रभागात 3 सदस्य देखील आहेत. नागरिकांनी या कालावधीत आपल्या हरकती आणि सूचना लेखी स्वरूपात नगरपरिषद कार्यालयातील आवक-जावक विभागात सादर कराव्यात. प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर संबंधित नागरिकांना स्वतंत्रपणे सुनावणीची संधी देण्यात येईल. मात्र मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करण्यात येणार नसल्याचं चाकण, राजगुरुनगर व आळंदी पालिकांच्या मुख्याधिकारी यांनी स्थानिक नागरिकांना सूचित केले आहे. खेड तालुक्यातील आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर अशा 3 नगर परिषदा असून प्रभागाच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध झाल्या आहेत. यावर हरकती आणि सूचना
18 ऑगस्ट ते रविवार दिनांक 31 ऑगस्ट या कालावधीत दाखल करण्याची मुदत असल्याची माहिती आळंदीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, राजगुरुनगरचे मुख्याधिकारी अंबादास गरकाळ, चाकणचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली आहे. चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी पालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानं अनेकांच्या अंगात वारे भरू लागले आहे. सामाजिक काम करण्यासाठी नगरसेवक होण्याची इच्छा असलेले हाताच्या बोटावर मोजण्याइतपत समाजसेवक राहिले असून पालिकेच्या माध्यमातून होणारी कोट्यवधी रुपयांची कामे आपल्या कशी फायद्याची होतील यावर डोळा ठेवून या निवडणुकांना सामोरे जाण्याची इच्छा असणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. लाखो रुपये खर्च करून लढवल्या जाणाऱ्या या निवडणुका सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्त्यांच्या आवाक्यात राहिल्या नाहीत. बेकायदा प्लॉटिंग व्यवसायात असणारे, जमीन खरेदी विक्रीत असणारे भूमाफिया या निवडणुकीत आपल्या ओंगळवाण्या संपत्तीचे दर्शन घडवण्याची शक्यता देखील मोठी आहे. गोरगरिबांच्या जमिनी लुटून अमाप माया गोळा करणारे अनेक जण या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुका आदर्श आचारसंहितेच्या चौकटीत पार पाडण्याचे दिव्य प्रशासनाच्या समोर आहे. खेड तालुक्यातील चाकण भागात यापूर्वी थेट निवडणूक निर्णय अधिकारी हाताशी धरून आणि बोगस मतपत्रिका शिक्के मारून मतमोजणी केंद्रावर आणून हायजॅक करण्याचे प्रयत्न झाल्याचे सर्वश्रुत आहे. यामध्ये थेट निवडणूक निर्णय अधिकारी आणि अनेकांवर गुन्हे दाखल झालेले होते. मात्र मोठा राजकीय वरदहस्त आणि प्रचंड पैशांच्या जोरावर हे सर्व प्रकरण पद्धतशीरपणे थंड बस्त्यात घालण्यात आले. आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुका निर्भय आणि पारदर्शी पद्धतीने पार पाडण्याचे दिव्य प्रशासनाच्या समोर आहे. खेड तालुक्यातील पाईट येथील कुंडेश्वर घाट रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातासारखी भविष्यातील दुर्दैवी घटना टाळण्यासाठी खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी प्रशासन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांना पत्रे देऊन अत्यंत महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. पाईट कुंडेश्वर खेड आंबेगाव शिवेवर असणारे सौरंग्या डोंगरावरील दत्त मंदिर, पाडळी काळीची वाडी, खेड आंबेगाव शिवावरील गडदूदेवी मंदिर रस्ताघाट सेक्शन संरक्षक, रेलिंग व संरक्षण भिंत करणे व पथदिवे बसवण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मदतीची मागणी केली आहे. त्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद पुणे, मुख्य अभियंता जिल्हा परिषद, अधीक्षकीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांना पत्र दिले आहे. खेड तहसीलदार कार्यालयामध्ये माहे ऑगस्ट 2025चा लोकशाही दिन याबाबतचे नियोजन व पूर्वप्रसिद्धी न झाल्यामुळे अनेक अर्जदार, पदाधिकारी, नागरिक तसेच काही शासकीय खात्यातील कर्मचारी थेट खेड तहसीलदार कार्यालयात आले होते. मात्र तहसील कार्यालयात आल्यानंतर लोकशाही दिन येथे नसल्याचे लक्षात आले. लोकशाही दिन आयोजन करताना ठिकाण परस्पर बदलण्यात आले. याबाबतची प्रसिद्धी न झाल्यामुळे खेड तालुक्यातील नागरिक थेट तहसील कार्यालयात लोकशाही दिनासाठी आले होते. या ठिकाणी आल्यानंतर लोकशाही दिन खेडमध्ये नसल्याचे समजले. यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. पावसाचे गेले 2 दिवसापासून दमदार आगमन झाल्याने खेड तालुक्यातील चासकमान धरण 100% भरले, तर पश्चिम भागातील भात पिकांसह सोयाबीन पिकाला हा पाऊस उपयुक्त ठरला. चासकमान धरणाचे 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजता दरवाजे उघडण्यात आल्याने भीमा नदी पुन्हा प्रवाहित झाली आहे. चासकमान धरण 100% भरले असून गतवर्षी याचवेळी हे धरण 98.93% धरण भरले होते. चासकमान धरणांतर्गत कळमोडी धरण भरले असून सध्या या धरणाच्या सांडव्यावरून आरळा नदी 265 क्युसेकने पाण्याची आवक चासकमान धरणात होत आहे. कळमोडी धरण क्षेत्रात 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर आतापर्यंत 953 मिलीमीटर एकूण पावसाची नोंद झाली. भामा आसखेड धरणात 91.35% पाणीसाठा झाला असून गतवर्षी 99.65% धरण भरले होते. गेल्या वर्षी 27 जुलै रोजी धरण 80% भरल्यानंतर भामा नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. धरण क्षेत्रात आज मितीला 13 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत 738 मिलीमीटर एकूण पर्जन्याची नोंद झाली आहे. खेड तालुक्यातील केवळ भामा आसखेडमधून अद्यापर्यंत विसर्ग झालेला नाही, कारण मोठ्या प्रमाणावर या धरणातून पुणे आणि चाकण MIDCसाठी दररोज उपसा होत आहे. चाकणमधील महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी प्रशासन आणि मंत्र्यांचा पाठपुराव्यानंतर कमी होण्याऐवजी वाढत असल्याची स्थिती सातत्याने समोर येत आहे. सोमवारी 18 ऑगस्ट रोजी देखील सायंकाळी या भागातील महामार्ग असे ओसंडून वाहत होते. गंभीर जखमींना घेऊन निघालेल्या रुग्णवाहिका ठिकठिकाणी या कोंडीत अडकून पडल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. चाकण परिसरातील मंजूर रस्त्यांची कामे नियोजनबद्धरित्या अडकून ठेवण्यात आल्याने आणि प्रशासनाच्या फुटकळ उपाययोजना कमी पडत असल्याने कामगार, उद्योजक, प्रवासी, वाहन चालक तसेच सर्वच हतबल झाले आहेत.
मागील काळात काढण्यात आलेल्या अतिक्रमणानंतर वाहतूक कोंडीत काही एक फरक पडलेला नसताना पुन्हा अनेकांवर बुलडोझर चालवून आजारापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती प्रशासन आहे. दिवसेंदिवस या भागात वाहतूक कोंडी उग्र रूप धारण करीत आहे. पावसाळ्यात याची तीव्रता कित्येक पटींनी वाढली आहे. तासनतास कोंडीत अडकून पडणे म्हणजे दिनक्रमाचा अटळ भागच बनला आहे. या प्रवासाची कटकट नको म्हणून अनेक कामगार मंडळी आपल्या कंपनीपासून हाकेच्या अंतरावर घरे मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. चाकण भागात सार्वजनिक वाहतूक सेवेचे ढिसाळ नियोजन आणि अपुऱ्या बस त्यामुळे खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. वाहनांची वाढती संख्या आणि अरुंद रस्ते त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. सकाळी 8 ते 10 आणि दुपारी 3 ते रात्री 9 या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. कोंडीमुळे जाता येता दिवसातील 3 ते 4 तास प्रवासातच जात असल्याने अनेकांनी अखेरीस कंपनीजवळच घर मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. लोन मिळवून देण्याच्या नावाखाली एका व्यक्तीची 2,81,500 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना आराध्या लॉन्ड्री चरोली येथे घडली. या प्रकरणात भरत पांडुरंग काळे वय 36 धानोरे तालुका खेड यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी बाळासाहेब हंगारगे राहणार चरोली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड पोलिसांनी 57 लाखाहून अधिक रुपयांच्या सायबर फसवणूक प्रकरणी पैसे रोख स्वरूपात काढून क्रिप्टोकरन्सीत रूपांतर करणाऱ्या 3 जणांना अटक केली आहे. साहिल अनवर सय्यद वय 22, भूपेंद्र अवतार सिंग वय 34, सरफराज रफिक सय्यद वय 29, तिघेही राहणार कोंढवा पुणे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांनी रोख रक्कम घेऊन USDT क्रिप्टोकरन्सीत रूपांतर केल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी या प्रकरणात चित्रपट निर्माता शिवम बाळकृष्ण संवत्सरकार याला अटक करण्यात आली आहे. पुणे नाशिक महामार्गावर काही ठिकाणी धोकादायक खड्डे पडले आहेत. यामध्ये अनेक वाहने अपघातग्रस्त होत असल्याचे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी कळवले आहे. पुणे नाशिक महामार्गावरील समृद्धी CNG पंपाच्या समोर पडलेल्या धोकादायक खड्ड्यात मागील आठवडाभरात अनेक अपघात घडल्याची बाब समोर आली आहे. स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी भोरगिरी ते भीमाशंकर या दरम्यान निसर्गाशी एकरूप होत ट्रेकिंगची संकल्पना सुरू केली होती. साहसासोबत पर्यावरण संरक्षणाची जाणीव या उपक्रमामध्ये होती. त्यांच्या या संकल्पनेला तरुण पुढे घेऊन जात आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्या पुढाकाराने यावर्षी ट्रेक दरम्यान वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला. शेलगाव तालुका खेड येथील कारखान्यात कारागिरांची गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्याची लगबग सुरू असून गणेश मंडळे व भाविक भक्तांकडून गणेश मूर्तींचे बुकिंग सुरू झाल्याचे येथील विक्रेत्यांनी सांगितले. खेड तालुक्यातील भीमाशंकर येथे 4थ्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती. आज मंदिरात लाखो भाविकांनी येथे दर्शन घेतलंय. दिली जाते त्या ठिकाणी शिवभक्त भामा आसखेड धरण परिसरातील चक्रेश्वर मंदिर वाकीतर्फे वाडा तालुका खेड येथे श्रावणी सोमवार निमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी असलेल्या भाविकांना खिचडी आणि फराळाचं वाटप करण्यात आलं. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या खेड तालुक्यातील साक्षात्कार भूमी भामचंद्र डोंगरावर अमरनाथ सेवा मंडळ यांच्यातर्फे दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांसाठी केळी आणि खिचडी वाटप करण्यात आल्याचं शिवशाही ग्रुपचे अध्यक्ष कैलास निखाडे यांनी सांगितलंय. संतोष होगारे झालं दर्शन. खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापकीय अधिकारी कैलास पाचारणे यांना राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद मेमोरियल हॉलमध्ये पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. थोरले बाजीराव पेशवे यांच्या 325व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे यांनी भव्य 2 व्हीलर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. झाशीच्या राणीच्या पुतळ्याला अभिवादन करून केसरीवाडा मार्गे शनिवारवाडा येथे थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याला नमन करून रॅलीची समाप्ती करण्यात आली. राज्यसभा खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी, अध्यक्ष डॉक्टर गोविंद कुलकर्णी, भाजप प्रवक्ता संदीप खर्डेकर, पेशव्यांचे वंशज पुष्कर सिंग पेशवा आदी उपस्थित होते. चाकण, शिक्रापूर, वाघोली, हडपसर तसंच पुण्यातील विविध भागातून अनेक पेशवे प्रेमी सुमारे 150 गाड्यांसह या रॅलीमध्ये सहभागी झाले.
बजरंग दल संचलित हिंदू गर्जना गोविंद पथक खेड प्रखंड यांनी 11 वर्षांची परंपरा राखत यंदाच्या वर्षी सुद्धा 6 थरांची सलामी देऊन राजगुरुनगर येथे आयोजित केलेला दहीहंडी फोडण्याचा मान पटकावलाय। तसंच मंचर पेठ चाकण या ठिकाणी जाऊन 6 थरांची दिमाखदार सलामी दिली। यावेळी 500 बजरंगी गोविंदा उपस्थित होते। काळूस तालुका खेड या ठिकाणी शेतकऱ्यांच्या 7 बारावर 45 वर्षांपासून असलेले पुनर्वसनचे शिक्के काढण्याबाबत बेमुदत सत्याग्रह उपोषण सुरू आहे। सोमवारी 18 ऑगस्ट 2025 हा उपोषणाचा 4था दिवस आहे। खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी उपोषणस्थळी येऊन उपोषणकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार काळे यांनी सांगितलंय। वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून प्रश्नोत्तराच्या माध्यमातून हा विषय गेल्या 2 अधिवेशनामध्ये मांडला। खेड तालुक्यातील बहुळ गावात रविवारी 17 ऑगस्ट रोजी रात्री बिबट्या विहिरीत पडला। 4 वर्ष वय असलेल्या या बिबट्याचे वन विभागानं मध्यरात्री 12च्या दरम्यान रेस्क्यू केलं। विहिरीतील बिबट्याला सुखरूप विहिरीतून बाहेर काढून बिबट निवारा केंद्रात त्याची रवानगी करण्यात आली आहे। दरम्यान या वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री 8:30 वाजता राहुल पानसरे यांच्या शेतात बहुळ चिंचोशी रस्त्यावर गावापासून हाकेच्या अंतरावर सदरची घटना घडली। एका कुत्र्याच्या मागे लागल्यानं आणि कुत्र्याने हुलकावणी दिल्यानं बिबट्या विहिरीत पडला। वन विभागाचे मुख्याधिकारी संतोष कंक यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण रेस्क्यू टीम आणि वन विभाग आणि गावकऱ्यांच्या मदतीनं बिबट्याला सुरक्षितरित्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलंय। राजगुरुनगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी विद्यालय घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। धन्यवाद। आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज। भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात।